नमस्कार मित्रांनो, राहुल टेक मित्र यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे। मी राहुल खंदारे। तर आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ म्हणजेच लेबर कार्ड ऑनलाईन कसे काढायचे। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। सर्वप्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे, mahabocw.in। अशी स्क्रीन ओपन होईल। त्यानंतर चेक युअर एलिजिबिलिटी अँड प्रोसीड टू रजिस्टर। तिथं तुम्हाला विचारेल कृपया आपली जन्मतारीख प्रविष्ट करा। तिथं आपल्याला जन्मतारीख ॲड करायची। व्यवस्थितपणे जन्मतारीख ॲड करून घ्यायची आहे। परत विचारत आहे तुम्ही 90 दिवसाहून अधिक काळ महाराष्ट्रात काम करत आहात का? तर हो, अशी टिक मार्क करून द्यायची आहे। आपल्याकडे निवासी पत्त्याचा पुरावा आहे का? हो। आपल्याकडे आधार कार्ड आहे का? जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर टिक मार्क करून घ्या। तुम्ही पात्रता तपासा, चेक युअर एलिजिबिलिटी, यू आर एलिजिबल टू रजिस्टर, प्रेस ओके टू प्रोसीड विथ महाराष्ट्र बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर वेलफेअर बोर्ड न्यू वर्कर रजिस्ट्रेशन। ते विचारत आहे तुम्ही रजिस्टर करण्यासाठी एलिजिबल आहात, रजिस्ट्रेशन करू शकता। ओके या बटनावर क्लिक करायचं आहे। थोडासा वेट करायचा आहे। इथे तुम्हाला सांगत आहे तुमचा आधार नंबर सबमिट करायचा। तर तुमचा आधार नंबर टाकायचा आहे। व्यवस्थितपणे ॲड करून टाका। करंटली यूज मोबाईल नंबर, इथं तुम्हाला जो तुम्ही करंटली मोबाईल नंबर यूज करता तो मोबाईल नंबर टाकायचा आहे। देन प्रोसीड टू फॉर्म या बटनावरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे रजिस्ट्रेशनचा फॉर्म तुम्हाला फिल करून घ्यायचा आहे। ते पर्सनल डिटेल तुमची स्वतःची भरून घ्यायची आहे। फर्स्ट नेममध्ये फक्त तुमचं पहिलं नाव टाकायचं आहे। तिथं फादर किंवा हजबंड नेम विचारत आहे, तिथं वडिलांचे किंवा पतीचे नाव टाकायचं आहे। इथं लास्ट नेम विचारता इथं तुमचं आडनाव टाकायचं आहे। इथं जेंडर म्हणजे लिंग, तुम्ही पुरुष आहात का महिला आहात ते तुम्हाला फिल करायचं आहे। इथं तुमचा आधार नंबर तुम्ही ऑलरेडी टाकलेला आहे अगोदरच, त्यामुळे हे ऑलरेडी फिल झालेलं आहे। इथं मॅरिटल स्टेटस म्हणजे तुम्ही वैवाहिक स्थितीमध्ये आहात का नाही ते टाकायचं आहे। तुमचं लग्न झालं आहे की नाही, झालं असेल तर मॅरिड करा, नसेल झालं तर अनमॅरिड करा। इथं तुमची जन्मतारीख फिल करायची आहे। इथं तुमचं ॲटोमॅटिक वय वर्ष येऊन जाईल। इथे जन्मतारीख टाकली की इथं तुमची कॅटेगरी म्हणजेच वर्गवारी कॅटेगरी काय आहे ती टाकायची। इथं जनरल, NT, OBC, SC, ST जी असेल ती टाकायची आहे तुमची। इथं मोबाईल नंबर ऑलरेडी आलेलाच आहे तुमचा। इथं तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे, जो की आधारशी जो आधारला आहे तोच ॲड्रेस इथे टाकायचा आहे।
ॲड्रेस ॲड करून घेऊ. तर रस्ता, तुमचं जे गाव आहे ते गावाचं नाव टाकायचं आहे. तुमचं शहर विचारत आहे, तुमचं शहर टाकायचं आहे. तर तुमचं राज्य विचारत आहे, तर इथं तुमचं जे काही राज्य आहे ते टाकायचं आहे. नंतर तुमचा जिल्हा, तर तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे. तुमचा जो जिल्हा असेल तो टाकायचा आहे. इथं तालुका विचारत आहे, तर इथं तुमचा तालुका टाकायचा आहे. नंतर तुम्हाला तुमच्या गावामध्ये जे पोस्ट ऑफिस आहे त्या पोस्ट ऑफिसचा सिलेक्ट करायचा आहे आणि इथं तुमचा पिनकोड टाकायचा आहे. नंतर इथं तुम्हाला फॅमिली डिटेल विचारली जाईल, कौटुंबिक तपशील. जेवढे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांचे इथं नाव, जन्मतारीख आणि त्यांचं नातं काय, त्यांच्याशी तुमचं नातं काय आणि त्यांचा आधार नंबर, ते त्यांचं शिक्षण काय झालेलं ते शिक्षण पण टाकायचं आहे. आणि इथं कुणाला तुम्हाला नॉमिनी ठेवायचं आहे त्याला नॉमिनी ॲड करू शकता तुम्ही. नंतर देन इथं ॲड मोरवरती क्लिक करून तुम्ही अजून नेक्स्ट मेंबर ॲड करू शकता. इथं देन पुढे एम्प्लॉयर डिटेल. इथं तुम्हाला विचारता एम्प्लॉयर डिटेल म्हणजे नियोक्ता तपशील. इथं तुम्हाला 90 दिवस वर्किंग केल्याचं सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. इथं तुमचा कामगारांच्या कामाचे स्वरूप, तुम्ही कोणतं काम करत आहात, पेंटर, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, फॉल सेलिंग वर्कर, ग्लास वर्कर, असे खूप इथं कामाचे प्रकार दिलेले आहेत. त्यातून तुम्हाला एक निवडायचं आहे जो की तुम्ही काम करता ते. ऑल टाईप ऑफ हेल्पर. इथं टाईप ऑफ इश्युअर, जारी करण्याचा प्रकार. इथं जे तुमच्याकडं प्रमाणपत्र आहे 90 दिवस वर्किंग केल्याचं प्रमाणपत्र, ते तुम्ही कुणाकडून घेतलेलं आहे, कॉन्ट्रॅक्टर, डेव्हलपर, ग्रामसेवक, पर्सन ॲथोराइज एनी अदर गव्हर्मेंट डेव्हलपमेंट अथॉरिटी, नाका कामगार, ते बघून तुम्ही व्यवस्थित टाकून घ्या. नंतर इथं रजिस्ट्रेशन नंबर ऑफ इश्युअर. इथं तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे जो की तो 90 दिवस काम केलेल्या प्रमाणपत्रावरती आहे, तो बघून नीट व्यवस्थित टाकायचा आहे. डिस्पॅच डेट, जावक दिनांक तुम्हाला सबमिट करायचा आहे. डिस्पॅच नंबर तुम्हाला सबमिट करायचा आहे. नेम ऑफ कॉन्ट्रॅक्टर, डेव्हलपर, ठेकेदार किंवा विकासाचे नाव. इथं तुम्हाला त्या ठेकेदाराचं नाव टाकायचे आहे. आणि इथे डिस्ट्रिक्ट ऑफ एम्प्लॉयर म्हणजेच नियोक्त्याचा जिल्हा, म्हणजे ठेकेदाराचा जिल्हा. जे तुम्ही 90 दिवस वर्किंग सर्टिफिकेट आहे तुमच्याकडे, त्याचा कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही घेतलेला आहे तो जिल्हा टाकायचा आहे. म्हणजे ठेकेदार कोणत्या जिल्ह्यामध्ये असतो किंवा राहतो त्याचा जिल्हा टाकायचा आहे. तालुका ऑफ एम्प्लॉयर, नियोक्त्याचा तालुका, तिथं तुम्हाला तालुका ॲड करायचा आहे. कृपया पडताळणीसाठी तुम्हाला भेट द्यायची असलेले योग्य तालुका केंद्र निवडा. नंतर नेक्स्टमध्ये बघा, सेंटर टू व्हिजिट फॉर व्हेरिफिकेशन. जे तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करणार आहात ते तुम्हाला कोणत्या तालुक्यासाठी पडताळणीसाठी सबमिट करायचे, तिथं तुम्हाला तालुका निवडायचा आहे. डॉक्युमेंट बघा काय काय लागणार आहेत. सपोर्टिंग डॉक्युमेंट, याच्यामध्ये सांगितले तुम्हाला सपोर्टिंग डॉक्युमेंट शुड बी इन JPG, PNG अँड PDF एवढ्यामध्येच असावेत. त्याची मॅक्झिमम साईज 2 MB पर्यंत, जास्तीत जास्त फाईलचा आकार हे 2 MB पेक्षा जास्त नसला पाहिजे. तुम्हाला
आधार कार्ड ॲड्रेस प्रूफसाठी लावायचं आहे, इथं अपलोड करून घ्यायचं आहे आणि नंतर 90 दिवस काम केलेले प्रमाणपत्र ते एक अपलोड करायचं आहे. 2 अपलोड करायचे, नंतर देन टिक मार्क करून घ्यायचे आणि सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होईल. जिथे तुम्ही व्हेरिफिकेशनसाठी डॉक्युमेंट तुम्ही जो तालुका निवडला आहे त्या ठिकाणी तुम्हाला तारीख वगैरे दिली जाईल. त्या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहायचं आहे. त्या तारखेला अपॉइंटमेंट तुम्हाला लगेच एक मॅसेजद्वारे कळवण्यात येईल की तुमचा फॉर्म सक्सेसफुल झालेला आहे आणि त्याची रिसिप्ट तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता इथे. धन्यवाद.